तर नमस्कार मित्रांनो, तर आपण पाहत आहात डी आर बसवराज गजाने। तर पहा मित्रांनो, आज मी मैसलगी या ठिकाणी आलेले आहे। तर या शेळ्यांना कुत्रांनी चावा घेतलेला आहे। तर आपण पाहू शकता, सध्या मी रेबीज वॅक्सिन करत आहे। तर त्याला अशा भयानक प्रकारे त्या शेळ्यावरती हल्ला केलेला आहे। तर हे आहे त्याचे मालक। तर आपण सर्वांनी ज्या काही ठिकाणी आपण शेळ्या बांधताना मित्रांनो, आपण काळजी घ्यायचं आहे की बंदिस्त ज्या ठिकाणी घरं आहेत त्याच्या आतमध्ये त्यांना घालायचं आहे मित्रांनो। तर कृपया करून हा शेतकरी, जे काही शेतकरी आहेत त्यांनी बाहेरच बांधलेला होता। रात्री सर्व कुत्रे येऊन त्याच्यावरती पाहू शकता आपण। तर कशा प्रकारे या ठिकाणी शेळ्यावरती हल्ला झालेला आहे मित्रांनो। तर बघा, पाहू शकता। तर अशाच प्रकारे आपल्या सर्वांना एक कळकळीची नम्र विनंती आहे। तर बघा, शेळ्यावरती प्राणघातक कुत्र्यांनी हल्ला केलेला आहे। तर आज या मैसलगी या ठिकाणी येऊन तर त्याच्यावरती उपचार करत आहे। तर ज्या काही पशुपालकांना आवर्जून सांगायचं आहे, तर सर्व शेतकऱ्यांनाही आवर्जून सांगायचं आहे, तर आपल्या आजूबाजू जे कोणी शेतकरी असेल, त्यांचे शेळी असेल किंवा म्हशीचे वासरू किंवा गाईचे वासरू असेल, तर त्यांनाही आवर्जून आपण शेतकरी सांगायचं आहे की अशा प्रकारे कुत्र्याची टोळी येऊन अशा प्रकारे हल्ला करू शकतील। तर त्या शेळी असतील किंवा वासरू असतील, तर त्याला एकदम बंदिस्त घरामध्ये व्यवस्थितपणे बांधून घ्यायचं मित्रांनो। तर नाहीतर अशा प्रकारे तुमचा सर्व लॉस होऊ शकतो आणि तुमच्या जे काही पशु असेल तो दगावू शकतो मित्रांनो। तर हे बघा कशा प्रकारे त्याचे दात वगैरे लागलेले आहे कुत्र्याचे। शेळ्यावरती अशा प्राणघातक हल्ला आज मैसलगी या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो। तर आपल्या पशुधन वाचवण्यासाठी आपण सर्वांनी अत्यंत काळजी घ्यायची आहे। तर सर्व मित्रांना आणि शेतकऱ्यांना, पशुपालकांना नम्र विनंती आहे, आपण सर्वांनी याची तंतोतंत वेळी आणि लक्ष घालून, केंद्रित घालून आपण आपले पशुधन वाचवण्यासाठी असंच माझा व्हिडिओ डी आर बसवराज गजाने हे चॅनल आपण या ठिकाणी व्हिडिओ आपल्या उपयुक्तसाठी टाकत आहे। तर आपण सर्वांनी पाहत राहावे व जे काही अडीअडचणी विचारत जावे। तर धन्यवाद मित्रांनो सर्वांना।